ख्रिसमस, इयर एंडिंग, शनिवार रविवार अशा अनेक सलग सुट्ट्या आल्यामुळं आता अनेक कुटुंब देवदर्शनाला जाण्याचं ठरवतात. अशामुळं झालंय असं की आता प्रत्येक देवस्थानला गर्दी पाहायला मिळते. त्यात नाशिकचं त्र्यंबकेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सामान्य भाविकालाही दर्शनासाठी किमान 3 ते 4 तासांचा वेळ लागतोय. नाशिक शहरासह जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळावरही गर्दी दिसून येते. मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये ही संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आणि म्हणूनच आता भाविकांची गर्दी वाढते आणि म्हणून देवस्थान ट्रस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 2 जानेवारी 2026 पर्यंत त्र्यंबकेश्वरमधील VIP दर्शन सेवा बंद असणार आहे. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या सेवेसाठी मंदिर प्रशासनामार्फत मोफत पाण्याची बाटली आणि फळांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तासनतास रांगेत नागरिक उभे असतात, भाविक उभे असतात आणि VIP दर्शन जर चालू ठेवलं तर गर्दीही वाढेल, भाविकांवर अन्याय केल्यासारखं होईल आणि म्हणूनच मंदिर देवस्थानानं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येते. शिवाय तुम्ही येणार असाल तर वेळेचं नियोजन करून या असंही आवाहन भाविकांना करण्यात आले. त्यामुळे जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला जात असाल तर VIP सेवा 2 जानेवारी 2026 पर्यंत बंद असेल, याची दखल नक्की घ्या.